भाऊ यांचे खूप आभारी आहे, तसेच रक्षाताई यांचे आभारी आहे. आपले लाडके आमदार व वस्त्र उद्योगमंत्री संजय भाऊ सावकारे यांचे पण आभारी आहे की त्यांनी माझ्या नावाला अनुमती दिली आणि माझे सगळे जे 14 आले त्यांची इच्छा होती काय तुम्हाला आता संधी मिळालेली आहे त्याचा विकास साधणार आहे, काय काय तुमच्यासमोर विकासासाठीचे आव्हान आहे? त्यांना घेऊन आणि जे वरणगावचे प्रश्न होते ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. एक राजकीय भूकंप वरणगावमध्ये झालेला आहे, काय सांगाल? राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरी या चिन्हावरती निवडणूक लढवली असल्यामुळे स्थानिक नेत्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी त्याला मदत करायला पाहिजे होती त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 नगरसेवक झाले होते, आता ते नगरसेवक या ठिकाणी निवडून आले. आम्हाला देखील या ठिकाणी आम्हाला सामोरं जावं लागलं आणि त्या गोष्टीने जे घडलं त्या गोष्टीची माझ्या मनामध्ये असल्या कारणामुळे या ठिकाणी शिवसेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आणि मुक्ताईनगरचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी मला शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि त्यांच्या विश्वासाला